पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम संपत आला होता. मानसची तयारीही चांगली होत होती. एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्याच्या सुट्टीसाठी मी गावाकडे सोलापूरला आले. या सुट्टीत सुद्धा एक दिवसही आम्ही शांत बसलो नाही. पुढे काय घ्यायचं, काय शिकवायचं, त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल, त्याप्रमाणे इकडेही आल्यावर अभ्यास चालूच होता. यातच माझा पूर्ण वेळ जायचा. कुंदाताईंनी येताना मला बजावून सांगितलं होतं की या सुट्ट्या म्हणजे तुमच्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी करण्यासाठी, शिकवण्यासाठी वेळ आहे. तो तुम्ही अजिबात वाया घालवू नका. म्हणून शाळेत वर्गात जेवढं शिकवलं जायचं त्याच्यापेक्षा वेगळं आणि इतर अवांतरही मी तिच्याकडून या सुट्टीत करून घेतलं. शिकवण्याचा सुद्धा एक हातखंडा मानसीच्या वर्गात बसल्यामुळे लक्षात आला होता. त्या आधारे मी माझं बरंचसं शिकवण्याचा प्रयत्न करायची. यामध्ये मग हवा, हवामान, पाऊस, ढग या संकल्पना समजावून सांगण्यात आणि इतर काही माहिती तिला शिकवण्यात अख्खा दिवसच्या दिवस जायचा. त्याच वेळी मी सुट्टीच्या या कालावधीत पुण्यात शिकणाऱ्या पहिली दुसरीतील सामान्य मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या पालकांना जाऊन भेटायची. ती मुलं किती तयारीची आहेत, त्यांना काय काय येतं, त्यांना कितपत समजतं, ते वाचतात किती, त्यांची समज कितपत विकसित झाली आहे, हे मी प्रत्यक्ष जाऊन भेटून विचारायची. त्या मुलांना शिकवताना, समजावताना पालकांना काय अडचणी आहेत ही माहिती करून घ्यायची. कारण पालक म्हणून अशा मुलांना शिकवताना काय अडचणी येतात हे माहीत होण्यासाठी मी अगोदर सगळं जाणून घ्यायची. मानसी पुढे सामान्य मुलांसारखं शाळेत जाऊ लागल्यावर तिला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल, आपण कुठे कमी पडू, यासाठी मी ते सगळं जाणून घ्यायची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकवण्यामध्ये माझ्याकडे एक नियोजन तयार झालं होतं. या नियोजनावरून मानसीला शिकवण्याबाबत आपल्याला एवढा एक टप्पा गाठायचा आहे, ओलांडायचा आहे, त्याचा आवाका लक्षात यायचा आणि त्यानुसार मी तयारी करत राहायचे. त्याचबरोबर प्राथमिक पूर्ण केलेल्या अशा कर्णबधीर मुलांच्या पालकांनाही भेटले, त्यांच्या मुलाबद्दलचे अनुभव जाणून घेतले. यामध्ये 2च मुलं त्या वर्षी प्राथमिकची 5 वर्षे पूर्ण करून सामान्य शाळेत पहिलीला गेली होती. यामध्ये सर्वेश भांडारकर आणि प्रांजली काळे ही मुलंही व्यवस्थित शाळेत जात होती. परंतु त्यांचं कर्णबधिरत्व मानसीपेक्षा कमी होतं. ते 90 आणि 80% इतकंच होतं. अशा पालकांना भेटल्यामुळे पुढे ज्या अडचणी येणार आहेत किंवा अशी मुलं कुठे अडू शकतात, त्यांना शिकताना काय त्रास होतो, त्यासाठी त्यांना इतर कोणत्या गोष्टींची उपलब्धता करून द्यावी लागते, आपली स्वतःची पालक म्हणून कितपत तयारी असावी लागते, याची माहिती झाल्यामुळे माझ्या नियोजनात पुढच्या अडचणी माहीत झाल्यामुळे त्या झेलण्याची, त्यांना तोंड देण्याची मानसिक, शारीरिक शक्ती म्हणा किंवा सहनशक्ती म्हणा, ती आपोआपच माझ्या अंगी तयार झाली. सर्वेश भाटेकरची आई प्रतिमा भांडारकर याची मला फार मदत झाली. मानसीची जेव्हा मधली सुट्टी व्हायची तेव्हा मी शाळेतून माझी बॅग घेऊन सरळ लोकलने मुंबई सेंट्रल वरून ग्रँट रोडला सर्वेशच्या घरी STD वरून फोन करून विचारून जायची. घरी गेल्यावर 2 तास सर्वेशची आई प्रतिमा मला तिचे अनुभव सांगायची. सर्वेशला तिने कोणत्या गोष्टी, संकल्पना कशा शिकवल्या. तो नॉर्मल मुलांच्या शाळेत आता दुसरीच शिकत होता. मग शाळेत काय, कोणत्या अडचणी येतात हे मी प्रतिमा ताईंकडनं माहिती करून घेतली. माझा डबा तिच्या घरच्या जेवणासोबत तिच्याबरोबरच जेवायचे. मला फार छान वाटायचं. तिच्याकडे मी मधल्या सुट्टीतून अधूनमधून जाऊन माहिती घ्यायची. तिनं मला कायमच मदत केली. तेव्हा माझ्यासाठी ती गुरु असल्यासारखीच होती. त्यामुळे मी तिच्यामध्ये स्वतःला बघायची. सर्वेसाठी खूप कष्ट घ्यायची. तिनं केलेल्या मदतीसाठी मी कोणत्या शब्दात तिचे ऋण मानू असं मला नेहमी वाटायचं. लेखासाठी बापच झाला आई. माझ्या या लढाईत माझ्या घरादाराची फरफट होत होती. तेही सांगावं असं वाटतं. जेव्हा इकडे सोलापुरात निखिल आणि त्याचे बाबा 2 जण राहत होते
निखिल त्यावेळी 5 वर्षाचा होता. तेव्हा ते दोघं स्वतःसाठी खानावळ लावणार होते, पण तात्या मानसीच्या बाबांवर रागावले. ते म्हणाले, तुम्ही एक खानावळीत जेवाल हो, पण हा लहान मुलगा उद्या आजारी पडला, त्याला कमी जास्त काही झालं तर त्याचं कसं करणार आहात? तुम्ही आमच्याकडे जेवायला यायचं. जावई समजून येऊ नका, तर माझा भाचा समजून या, म्हणजे त्याचं तुम्हाला काही वाटणार नाही. तुम्ही एकटे असता तर आम्ही काहीच म्हटलं नसतं, परंतु या छोट्यासाठी तरी तुम्हाला यायलाच हवं. म्हणून घरापासून हे अंतर जवळ असल्यामुळे ते माझ्या माहेरी आईकडे जेवू लागले. सकाळचं सगळं निखिलचे बाबा स्वतःच आवरायचे. सकाळचा चहा, दूध, निखिलचे कपडे इस्त्री करणं, गणवेश घालून शाळेसाठी तयार करणं, त्याची जणू ते आईच झाली होती. निखिलची तयारी झाली की 10च्या दरम्यान आईकडे घेऊन जायचे. खूप लवकर जावं तर तिथंही घरात समीरची लहान मुलं होती, त्यांच्याशी उगीच भांडत बसू नये म्हणून ते उशिराच जायचे. आपल्यामुळे आईच्या घरात काही त्रास नको म्हणून ते स्वतः उशिरा जायचे. त्यामुळे ते 10च्या आत कधीच घराबाहेर पडायचे नाही. याचा परिणाम गाड्यांच्या बिझनेसवरती व्हायचा, परंतु त्यांनी मुलासाठी त्याचाही फारसा विचार केला नाही. फक्त निखिलला व्यवस्थित सांभाळणं, त्याची शाळा, खाणं पिणं, त्याचं रुटीन जपणं याच्याकडेच पूर्ण लक्ष दिलं. उरलेल्या वेळात ते गाड्या भरल्या तर भरल्या, पाठवल्या तर पाठवल्या, नाहीतर बिझनेसचं सगळं विस्कळीतच झालं तरी ते त्याची फारशी काळजी करायचे नाही. कारण पैसा परत मिळवू शकतो, पण मुलाला जर नीट शिस्त आणि शिकवण नाही मिळाली तर त्या पैशाचा काय उपयोग? पैसा गरजेपुरता असला तरी बास झालं, असा आम्हा दोघांचाही विचार होता. 10 वाजता आईकडे गेले की दोघंही तिथं नाश्ता करायचे. समीरची बायको सविता निखिलचा डबा भरून द्यायची. समीर माझा मधला भाऊ आई वडिलांसोबत सोलापुरातच राहतो. त्याची व त्याच्या पत्नीची म्हणजे समीर आणि सविता यांची अतिशय मदत झाली. शाळेची रिक्षा आईच्या घरासमोर यायची. 10:30ला रिक्षा बसून निखिल शाळेला गेला की निखिलचे बाबा तिथून निघायचे. 5 वाजता निखिलची शाळा सुटायची. 5 वाजता बरोबर हे आईच्या घरी पोहोचायचे. घरी परतल्यावर 5 वाजता निखिलचे बाबा स्वतः त्याचे हातपाय धुवायचे. इतरांना आपण फारसा त्रास देऊ नये या भावनेनं ते स्वतः सगळं करायचे. समीरची बायको निखिलला दूध द्यायची. संध्याकाळी घरी घेऊन आले की ते स्वतः निखिलला घेऊन अभ्यासाला बसायचे. मी तिथं नसल्यानं त्याचा व्यवस्थित अभ्यास होईलच असं नाही, म्हणून मी त्याच्या बाबांना निखिलसाठी शिकवणी लावायला सांगितली होती. त्यापूर्वी निखिलच्या शाळेतील कुलकर्णीबाईंच्या घरी शिकवणीला म्हणून निखिलला त्याचे बाबा घेऊन जायचे. 6 ते 7 या वेळेत त्याची ही शिकवणी असायची. 5-7 मुलांनाच कुलकर्णीबाई हसत खेळत शिकवायच्या. या कुलकर्णीबाईंना निखिलच्या बाबांचं खूप कौतुक वाटायचं. वेळ न चुकवता बरोबर 6ला सोडायला यायचे आणि बरोबर 7 वाजता न्यायलाही यायचे. इतर कोणत्याही पालकांपेक्षा वेळ पाळण्यातला वक्तशीरपणा त्यांना कौतुकास्पद वाटायचा. परंतु वक्तशीरपणापेक्षा निखिलचे बाबा निखिलच्या काळजीनंच तिथं वेळेवर हजर व्हायचे. संध्याकाळी 7ला माझ्या आईच्या घरी येऊन तिथंच अंगणात खेळायला ते निखिलला सोडायचे. रात्री 8 वाजता जेवण करून मग आमच्या घरी यायचे. रात्री झोपल्यावर ट्रान्सपोर्टवाल्यांचे कसल्याही अडचणीचे कितीही फोन आले तरी निखिलला एकटं सोडून घराबाहेर ते पडायचे नाही. निखिल घरात एकटा असल्यामुळे झोपेतून रडत उठला तर काय करायचं म्हणून ते कसल्याही अडचणीत घराबाहेर पडणं टाळायचे. मी मानसीची आई व बाबा बनून तिथं सगळं करत होते, तर तिथं मानसीचे बाबा निखिलची आई बनून त्याच्यासाठी कष्ट घेत होते. असा दोघांचा सोलापुरातला दिनक्रम होता. या कालखंडात ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये खूप नुकसान होत होतं. हे नुकसान होत असताना इकडे खर्चही होत होते. खर्च आणि बिझनेसमधील तोटा यांनी कर्ज वाढत होतं. अनुकरण, भाषेची संवेदना. मला व मानसीला मुंबईला जाऊन 6 महिने झाले होते. एकदा दोनदा मानसीचे बाबा व निखिल येऊन भेटून गेले होते.
मानसीला आता बाबा व दादांची आठवण येत होती, पण तिला सांगता येत नव्हतं की तिला बाबा व दादांची आठवण येत आहे. म्हणून ती दर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी बाबा बाबा म्हणत रडायची. त्यावेळेला मी बाथरूम मध्ये जास्तीचे आठवड्याचे कपडे धुवत असायची. नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की तिला बाबांची आठवण येत आहे, पण हिला सांगता येईना. मग मला पण माहित नव्हतं की मानसीला आठवण हा शब्द कसा शिकवायचा आणि कसा सांगायचा. मग मी दुसऱ्या दिवशी सुलभाताई बोंद्रेंना विचारलं की मानसीला मी आठवण हा शब्द कसा शिकवू. सुलभाताईंनी मला त्यावेळी समजावून सांगितलं, आठवण या शब्दाचा अर्थ आपण ना चित्रातून ना प्रत्यक्ष कृतीतून शिकवू शकतो, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. त्यामुळे ते शब्द पटवून देणं हे फार कठीण होतं. पुढच्या शनिवारी मी कपडे धुवत असताना दुपारी परत मानसी बाबा बाबा म्हणून रडू लागली. म्हणून मी लगेच धावत तिच्याजवळ गेले आणि सुलभाताईंनी सांगितल्याप्रमाणे म्हणू लागले, मानसी तुला बाबा दादाची आठवण येते म्हणून रडतेस. असं हे वाक्य तिचं रडणं बंद होईपर्यंत 7-8 वेळा तरी मी म्हणाले आणि आठवण या शब्दावर जोर देऊन बोलायची की जेणेकरून तो शब्द तिच्या लक्षात राहावा. तिच्याशी हे वाक्य बोलताना मला पण निखिलची खूप आठवण यायची आणि मग मला पण रडू यायचं. पण मी तशीच रडत रडत तिच्या पुढ्यात ते वाक्य परत परत बोलत राहायची. तिचं माझ्या ओठांकडे लक्ष वेधून तिला ते बघायला लावायची. अशा प्रकारे मानसी 4-5 शनिवारी रविवारी फक्त बाबा बाबा म्हणत रडायची. त्यावेळेस मी तिच्या पुढ्यात बसून तुला बाबा दादाची आठवण येते म्हणून तू रडते असं सारखं हे वाक्य पुन्हा पुन्हा बोलत राहायची. 2 महिने असं प्रत्येक वेळी सांगणं चालू असायचं व तिचं रडणंही चालू असायचं. आमचं जगणं होतं की शिकणं हेच कळत नव्हतं. दोन्ही गोष्टीत अंतर करायला उसंतच नव्हती. आठवणीच्या दुःखाचंही शिकण्यासाठी भांडवल करणं ही तशी साधी गोष्ट नव्हती, पण दुसरा इलाजही नव्हता. आपलं दुःख हेच आपलं भांडवल होतं. बाकी काय. एका शनिवारी दुपारी कपडे धुवत असताना मानसी परत बाबा दादा दा म्हणून रडू लागली. मानसी रडत असताना मी तिच्या अभ्यासाच्या कसल्या तरी टेन्शन मध्ये होते, विचारात गुंतले होते. माझ्या लक्षातच आलं नाही की नेहमीप्रमाणे आपण मानसी जवळ बसून आठवण या शब्दाबद्दल बोलायचं आहे. मी आपली त्या टेन्शन मध्ये रागातच तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, काय ग काय झालंय तुला, तू का रडतेस. या माझ्या बोलण्याला उत्तर द्यायचं म्हणून पूर्वी मी जसं तिला रडताना बोलायची अगदी तसंच्या तसं ती मला म्हणाली, बाबा दादा आठवण येते मी ललते. अर्थात संपूर्ण वाक्याचा उच्चार स्पष्ट बोलता येत नव्हता, पण तिनं ते वाक्य म्हटलं. अक्षरशः काय सांगू, मला इतका आनंद झाला की तिने ते वाक्य पूर्ण वाक्य बोललेलं ऐकून मी तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. माझ्या मानसीनं मी केलेल्या 2 महिन्याच्या अथक प्रयत्नानं बरोबर आठवण शब्द उमजून समजून पकडला. तो नेमकेपणानं वाक्यात वापरून उच्चारला. शब्द कसा शिकवायचा हे सांगितलं होतं, त्यानुसारच मी शिकवलं होतं. मानसी बाबांपासून इतक्या दूर राहते, तिला त्याची आठवण येते. या दुःखापेक्षाही मला तो शब्द शिकवण्यामध्ये आणि तिला तो समजण्यामध्ये किती आनंद होता. तिच्या भावनेपेक्षाही मी तिच्या शिकवण्याकडे जास्त लक्ष देत होते. त्या नादात तिच्या भावाला समजणं माझं कर्तव्य होतं, पण मलाच कसलं वेड लागलं होतं कोणास ठाऊक. जास्त भावनेपेक्षा इथं मी काहीतरी कठोर होत आहे हे मला जाणवत होतं. जरी तिच्या जगण्यातली भावना मी पूर्ण करू शकत नव्हते, जरी तिला बाबांची आठवण येते म्हणून भावनिक होऊन जावं, मुंबई सोडून आणि राहावं तिच्या बाबांजवळ, असं करत नव्हते. मला कळत होतं
आपण इतक्या दूर राहून हे सगळं करत आहोत, पण कशासाठी करत आहोत ते कळत नव्हतं. त्यांचं अंतिम ध्येय माहीत नव्हतं. फक्त मानसीला आकार देण्यात या गोष्टी महत्वाच्या आहेत एवढंच मला कळत होतं. आठवण हा शब्द तिला समजल्यामुळे मला फार मोठा आत्मविश्वास आला की मानसीचा भाषा संग्रह मी वाढवू शकते, तिला शिकवू शकते, मी तिला असंच पुढे खूप शिकवणार. त्या दिवशी या आनंदाने मला रात्रभर झोप लागली नाही. एरवी निखिल आणि निखिलच्या बाबांच्या आठवणीनं झोप यायची नाही. त्या दिवशी मानसीच्या या उच्चाराच्या आनंदानं झोप आली नाही. या अशा छोट्या छोट्या आनंदाच्या आशेवर पुढच्या कष्टासाठी माझ्या अंगात खूप बळ यायचं.